आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। मतदारसंघाच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध आमदार सौ शशिकला जोल्ले। बोरगाव येथील लाभार्थ्यांना विविध साहित्याचं वाटप। घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझे आदर्श आहेत। त्यांनी लिहिलेल्या घटनेमुळे सर्वसामान्य वर्गाला अधिकार हक्क मिळाले आहेत। त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न करत आहे। तालुक्याचा विकास करत असताना जात पंथ पक्ष पाहिले नाही। बोरगाव शहराच्या विकासासाठी आपण सदैव नगरपंचायतीसोबत आहे। विकास हाच मुद्दा ठेवून राजकारण करत असल्याचे मत आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केलं। येथील नगरपंचायतमध्ये मुख्यमंत्री अमृत नगरोद्यान योजनेतील लाभार्थ्यांना साहित्य वितरण प्रसंगी अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या। नगरोद्यान योजनेसाठी शासनाकडून 5 कोटीचे अनुदान मंजूर झाले आहे। त्यामध्ये 4,25,00,000चा आराखडा तयार करण्यात आला होता। यामध्ये 2,25,00,000च्या अनुदानातून रस्ते, गटार व पेव्हिंग ब्लॉक कामे हाती घेण्यात आली आहेत। SC/ST कुटुंबातील 88 लाभार्थ्यांना सोलार, इतर जातीच्या कुटुंबियांना 82 सोलार लाईट, दिव्यांग योजनेतून 29 लाभार्थ्यांना इलेक्ट्रिक शिलाई मशीन, उच्च शिक्षित असलेल्या 2 विद्यार्थ्यांना लॅपटॉप, अंगविकलांगांना 3 चाकी 2 वाहने, SC/ST कुटुंबातील 33 कुटुंबियांना RO प्लांट मंजूर झाले आहेत। यासाठी 78 लाखाचा अनुदान मंजूर झाला आहे। यावेळी नगराध्यक्ष दिगंबर कांबळे म्हणाले, नगरोद्यान अनुदानासाठी काँग्रेस सरकारने विशेष अनुदान दिले आहे। मुख्यमंत्री DK शिवकुमार, तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धरामय्या, पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांचेही या कामासाठी विशेष सहकार्य मिळाल्याचं सांगितलं। मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध साहित्य वाटप करण्यात आले। वृक्षाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी नगरपंचायत तर्फे आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्यासह उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। नगरसेवक श्री अभय मगदूम, माणिक कुंभार, शरद जंगटे, शोभा हावले यांनी मनोगत व्यक्त केलं। या कार्यक्रमास उपनगराध्यक्षा रुक्साना अब्राज, सभापती प्रदीप माळी, नगरसेवक अभय मगदूम, शरद जंगटे, शोभा हावले, माणिक कुंभार, तुळशीदास वसवाडे, अश्विनी पवार, वर्षा मनगुत्ते, भारती वसवाडे, जावेद मकानदार, सुवर्णा सोबाणे, रोहित पाटील, संगीता शिंगे, गिरजा वठारे यांच्यासह नगरपंचायतीचे अधिकारी, पदाधिकारी, लाभार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चीफ ऑफिसर तोडकर यांनी केलं, तर आभार पोपट कुरळे यांनी मानले। N न्यूजसाठी बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे। म्हणून जे सांगितलं इकडे दुर्लक्ष केलंय म्हणून ते गोष्ट खोट आहे। कारण तुम्ही पण महिला आहे, मी पण महिला आहे, तुमचा पण घर संसार आहे, माझा पण घर संसार आहे। मी आमदार झालो असेल तुमच्या आशीर्वादानं, परंतु घर आणि चूल आणि मूल बघायलाच पाहिजे ना। तर माझ्यासारखी एक सामान्य स्त्री आज निपाणी तालुक्याची तुमच्या आशीर्वादानं 3 वेळेला आमदार होती, तुमच्या आशीर्वादानं कर्नाटक सरकारचं 2 वेळेला मंत्री होती। हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेनं ही मी अगदी विश्वासानं आणि स्वाभिमानानं सांगू इच्छितो। कारण माझा आदर्श आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। कारण काय माहित आहे, त्यांचा घटना लिहिलं म्हणून आज माझ्यासारखी एक बाई आज एक आमदार होती, एक खासदार होती आणि एक आपले राष्ट्रपती होती। बाबासाहेब आंबेडकर घटना लिहिलं नसलं तर आम्ही तुम्ही तिथंच बसलो असतो, आम्ही समाजामध्ये आलो नसतो। आज शोभाताई असू देत किंवा भाभी असू देत, पट्टण पंचायतीच्या उपाध्यक्षा झाल्या, त्यांनी मेंबर झाल्या, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेनं, हे कधीही आम्ही विसरणार नाही। आणि मी तरी माझा श्वास असू तोपर्यंत मी कधीही ते विसरणार नाही। मी 13 पासून आमदार झाल्यापासून आजपर्यंत हे ऍक्च्युली ह्या कार्यक्रमात बोलायचं नाही, परंतु हे विषय काढलं म्हणून मी बोलायला लागलं, नाहीतर मी हे वितरण बद्दल एवढंच बोलून जाणार होतो। परंतु हे तुमच्या डोक्यात नाही बसलं पाहिजे ना। मी काय केलं मी सांगणं गरजेचं आहे आज, कारण मी सांगितलं नाही तर त्यांनी बोललेलंच तुम्ही खरं मानून घेणार। अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट।